कौन बनेगा? तर चालू आहे का आपलं? तर चालू आहे. मग गरोदर बायकोच्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी आपल्याला विचारलं, तुम्हाला पोरगा पाहिजे का बायको पाहिजे? प्रांजळ मनाने सांगा. आपण काय उत्तर देऊ? स्वर स्वर काय पाहिजे? काय पाहिजे? म्हणजे तुम्ही असे इथं सगळे ब्रह्मचारी बसलेत का? नाही, मला शंका आहे ते बाकी माझ्या कीर्तनात माझं ब्रह्मचार्यांसमोर तर कीर्तन चालू. जे अर्थी उत्तर अपेक्षित नाही. बरं तुम्ही दसकताय का? ऑप्शन देऊ का तुम्हाला? व्हेरी व्हेरी टेस्टी खाऊ ब्रेट आणि 50-50 करू आपण. काय हरकत आहे त्याच्यात? आपण ऑप्शनही ठेवतो. मला अमिताभ बच्चन सारखे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर. तुम्ही नीट आहे का? म्हणजे याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर वेदांताचं चालतं बोलतं व्यासपीठ ज्यांना म्हणायचे. गुरुजींच्या मुखातलं वाक्य माझं नाही. गुरुजी नेहमी सांगायचे की कुंभार आणि कुंभारीण काय? कुंभार आणि कुंभारीण यांना जर का भरपूर आयुष्य असलं तर त्या घरात पडक्यांची कधी कमतरता राहत नाही. कुंभार आणि कुंभारीण यांना जर का भरपूर आयुष्य असलं मग त्या घरात पडक्यांची कमतरता आहे का? आहे का? मग बोला पटकन. पोरगा पाहिजे का बायको पाहिजे? तुम्ही कशाला सांगताय? तुम्हाला विचारलं का? तुम्हाला विचारेल तेव्हा उत्तर द्या. काय पाहिजे काका? बाई पाहिजे. शेवटी हिंमत तो किंमत आहे. एकटा माणूस हातवर करतोय. त्यांनाच बायको पाहिजे, बाकीच्यांना नको पाहिजे का? कंटाळले का तुम्ही? कंटाळलेत का? नाही, ते ज्या अर्थी वर हात करून उत्तर देत आहे म्हणजे त्यांना एकट्याला पाहिजे बा. लक्षात. शेवटी हिंमत को किंमत आहे. एवढ्या पब्लिक मध्ये बोलणं जोक आहे का? लक्षात घ्या. काय पाहिजे बाबा? बायको. लॉक किया जाए? करू लॉक? करू का? आणि चलो 10,000 जीत चुके हो. आगे खेळना चाहते हो, छोडना चाहते हो? महाराज, गरोदर बायकोच्या बाबतीत डॉक्टर साहेबांनी जर का आपल्याला विचारलं तुम्हाला पोरगा पाहिजे का बायको पाहिजे, क्षणाचा विलंब न करता 1 मिनिटात आपण उत्तर दिलं. डॉक्टर साहेब, पोरगा मेला तरी चालेल पण माझ्या जीवनाची जोडीदारी माझी बायको असली पाहिजे. का हो? आपण आपल्या आईच्या पोटात असताना हाच प्रश्न जर का डॉक्टरने आपल्या पप्पाला विचारला असता आणि त्या बोने जर का असं उत्तर दिलं असतं मग झाली असती का आज आपली वेळ? झाली असती. मग हे उपकार जे करतात ना त्यांना मायबाप म्हणतात. म्हणजे जन्म आपण घेतो पण येऊ द्यायचं का येऊ द्यायचं हे त्यांच्या हातात असतं. मग वास्तविक जन्म कठीण आहे. वास्तविक जन्म कठीण आहे. ते श्रीमद भागवतामध्ये जन्माचा खूप प्रसिद्ध संवाद आहे की ते संतती जन्माच्या वेळेस किती नाना प्रकारचे दुःख यातना तुम्हाला मला प्रत्येकाला सहन करावे लागत असतात. लक्षात घ्या. तो गर्भ जेव्हा आईच्या उदरात असतो तेव्हा त्याची पूर्ववासना कलंक, दुधभूत, कर्कंदू, मग मेंदूची शरीराची संरचना, त्याला लागणारी तहान, भूक, 5व्या महिन्यात गर्भाचं परिपक्व होतं, त्याला तहान लागते, भूक लागते. मग आई जे जेवण करते ते बाळाला नाभिस्थानाजवळ पुरवत असते कारण आईच्या शरीरामध्ये आपेनी नावाची नस असते. ती आपेनी नावाची नस काय काम करते? आई जे जेवण करते ते बाळाला नाभिस्थानाजवळ पुरवत असते. बरं, जेवण केल्यावर काय पाहिजे? जेवण केल्यावर काय पाहिजे? भौगोलिक दृष्टिकोनात पाण्याचं प्रमाण 71% आणि अवनीतलाचं भूमीचं 29%. 5 लिटर पाण्यामध्ये जर का 1 किलो मातीचा ढेकूळ टाकला तर काय होईल? ते विरघळून जातो. 5 लिटर पाण्यामध्ये महाराज जसा 1 किलो मातीचा ढेकूळ हा विरघळून जातो तसं 71% पाणी असून सुद्धा 29% पृथ्वीला ज्याने आजपर्यंत धक्का पोचू दिला नाही हे नवल ज्याचं आहे ना त्या शक्तीचं नाव देवे. नवल केवडी नकडे कान्होबाचे कोडे, पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. नवल केवडी नकडे कान्होबाचे कोडे. त्याचं अस्तित्व आहे महाराज. म्हणून तुम्ही आपण सर्वजण जीवन जगतोय. म्हणून करत चला त्या देवाचं चिंतन, मानत चला त्या देवाला. पण बरीचशी लोक अजूनही देव मानायला तयार होत नाही. म्हणून अलीकडे जगद्गुरु तुकोबारा सुद्धा आपल्याला हात जोडून विनंती करून सांगतात की सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबारा सांगतात की बाबांनो, तर विठ्ठलाचं देवाचं तुम्ही भजन करा. जर का तुम्ही विठ्ठलाचं देवाचं चिंतन केलं नाही तर परिणाम नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म हा वायाला जाण्याची दाट शक्यता राहील. आता वाया जाणं कशाला म्हणतात? बोला, वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्या कामाकरता आणली ती वस्तू त्या कामाकरता न वापरणे म्हणजे सदर वस्तू वाया जाणे. जी वस्तू ज्या कामाकरता आणली ती वस्तू त्या कामाकरता न वापरणे म्हणजे सदर वस्तू वाया जाणे. पूर्वीच्या काळात लोक स्वाभिमानी जीवन जगायची आणि स्वाभिमानी जीवन जगत असताना एका माणसाने असं ठरवलं की मला जावई करायचं आहे पण माझा जावई हा शक्यतो क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर असावा. क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर जावई मिळावा याच्याकरता महाराज त्याने अनेक प्रयत्न केले आणि योगायोग असा की त्याला क्लास 2 ऑफिसर जावई मिळाला. आता क्लास 2 ऑफिसर जावई मिळाल्यानंतर लग्न झालं. लग्नाला 2-4 वर्ष झाली पण जावई बापू मात्र एकदाही सासरवाडीला आले नाही. शेवटी कंटाळून सासरेबुवा जावयाच्या घरी गेले. त्यांनी सांगितलं का हो जावई बापू? म्हणे काय? म्हणे लग्नाला 2-4 वर्ष झाली एकदाही तुम्ही आमच्या गावी सासरवाडीला आले नाही. या एकदा आमच्या गावाला पाहू द्या आमच्या गावातल्या लोकांना की काय आमच्या जावांचा रुतबा आहे, काय त्यांचा अधिकार आहे. या एकदा आमच्या गावाला आपण बसू म्हणजे
जेवणाला. आपल्याकडे बसू म्हटलं की पुन्हा प्रॉब्लेम आहे. या एकदा आपण बसू. तेव्हा जावयाने सांगितलं, मामा सासरेबा तुमचं म्हणणं खरं आहे, पण कामाचा एवढा लोड असतो, कामाची एवढी घाईगडबड असते की मला येणं अजिबात शक्य नाही. तेव्हा त्या सासरेबाने सांगितलं, हो जावई बापू मला काही माहिती नाही, तुम्हाला एकदा का होईना आमच्या गावी सासरवाडीला यावंच लागेल. तेव्हा जावयाने सांगितलं, ठीक आहे मामा, ठीक आहे सासरेबा, तुमचा एवढा आग्रह आहे ना तर मी तुमच्याकडे येतो, पण मी तुमच्याकडे रविवारच्या दिवशी येतो. आता आपल्याकडे जावई लोक सहजासहजी रविवारच्या दिवशी सासरवाडीला जातात. का बरं? का बरं? सुट्टी असते म्हणून. तुम्ही काय अंदाज काढताय बसले बसले? मग तो तसा असेल तर बुधवारी येईल, काय हरकत आहे त्याच्यात? सासरेभाऊ म्हटलं हरकत नाही, तुम्ही रविवारच्या दिवशी या. मग सासरेभाऊ आपल्या घरी आले. आपल्या घरी आल्यानंतर लगेच त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, अगं ऐकलं का? म्हणे काय? म्हणे या रविवारी आपले जावई बापू आपल्या घरी येणार आहेत आणि ते पण जेवणाला येणार आहेत. आता जावई बापू जेवणाला येणार म्हटल्यानंतर महाराज त्या सासूबाईला एवढा आनंद झाला. ती म्हटली, का हो? म्हणे काय हो? म्हणे लग्नाला 2-4-5 वर्ष झाली, पहिल्यांदाच जावई बापू आपल्या घरी येत आहे, ते पण जेवणासाठी येत आहे. मग आपण असं करू ना, एकट्या जावयाला जीव घालण्यापेक्षा संपूर्ण उमियानगरला 3000 लोकांना आपण चुलबंदीचं आमंत्रण देऊ. नाकीचा मोती केला गहाण, राखी जावयाचा मान, असं म्हणतात महाराज. असं म्हणतात की आपल्या आईचं आपल्या मुलावर जेवढं प्रेम होतं, तिच्या 1.5 2 का होईना तिचं असतं तिच्या जाळ प्रेम असतं. म्हणजे ते मलाही माहिती नव्हतं, पण गेल्या 2-3 वर्षापासून मी आमच्या घरामध्ये पाहतोय, माझा अनुभव आहे अंगे. हरकत नाही. सासरेबा म्हटले ना, तुझी इच्छा आहे ना की आपल्या जावयासोबत संपूर्ण गावाला 3000 लोकांना जीव घालायचं, हरकत नाही. रविवारचा दिवस उगवला, 3000 लोकांचं जेवणाचं नियोजन केलं. सकाळी 8:30 वाजता सगळे भोवबंदकी मंडपामध्ये जमा झाले. भला मोठा घरासमोर मंडप टाकलेला होता. सगळ्या भोवबंदकीला फेटे बांधण्यात आले. पूर्वीचा काळ जावयाने सांगितलं एसटीतून येणार म्हणून, तेवढा 8:30-9 वाजता पहिली एसटी आली. पहिला माणूस उतरला, दुसरा माणूस उतरला, तिसरा माणूस उतरला, चौथा माणूस उतरला, जावई उतरला नाही. आणि मग आपल्या सासऱ्याचा चेहरा उतरला. सासरा म्हटला, बापरे, जावई तर आलेच नाही. एसटी 50 फूट लांब गेली. कंडक्टरने बेल मारली, खिडकीतनं हात बाहेर काढला. अमुक पाटील, मी तुमच्याकरता एक चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, सासरेबुवा मामा मी येणार होतो, पण अचानक माझी ड्युटी ही पालकमंत्र्यासोबत लागली, मला येणं शक्य नाही, कार्यक्रम आटपून घ्या. 3000 लोकांचा स्वयंपाक केला, 3000 लोकांचं जेवणाचं नियोजन केलं आणि जावई बापू जेवायला आला नाही. काय वाटत होतं त्या सासऱ्याला? काय वाटत त्या सासऱ्याला? शेवटी सगळी लोक महाराज बस स्टँडवरून घरासमोर आली. घरासमोर भला मोठा मंडप टाकलेला होता. सगळीच्या सगळी लोक मंडपामध्ये बसले. टाचणी पडेल त्याचा आवाज येईल एवढी भयान शांतता, पण सगळ्यांचे चेहरे टेन्शन मध्ये होते. सगळीच्या सगळी लोक टेन्शन मध्ये बसलेले होते. आता तुम्ही कसे बसले तसे त्यांना टेन्शन होतं, जेवण भेटेल का नाही. तुम्हाला टेन्शन आहे, 11 सव्वा 11 वाजता थांबेल का नाही. काळजी करू नका, ज्याचं त्याचं टेन्शन वेगळं असतं महाराज. सगळीच्या सगळी लोक टेन्शन मध्ये बसलेले. त्या सासरेबा सुद्धा असे कोपऱ्यात टेन्शन मध्ये उभे होते. तेवढ्या तिकडनं एक माणूस आला. त्याने सांगितलं, ओ सासरेबा, ओ मामा. म्हणे काय? जावई बापू येणार होते, जावई बापू काही आले नाही. तो 3000 लोकांचा स्वयंपाक बनवून तयार आहे. बसवायची का पंगत? सासऱ्याने टेन्शन मध्ये सांगितलं बसवा. टेन्शन मध्ये सांगितलं बसवा. आता त्यांना काय घेणं ते नाही. जरी आपण उमियानगर मध्ये राहिलो तरी त्यांना काय घेणं ते नाही. आपण सर्व खानदेशी. त्यांनी खानदेशी तडका सुरू केला. उचल गोया दाब नाही, त्यांना काय घेणं नाही रे महाराज. जावई येऊ नको येऊ. ती लोक आपली मजबूत पंक्तीच्या पंक्ती घेऊन बसले. मग ते सासरेबा पंक्तीत फिरायचे आणि एकच वाक्य बोलायचे. सासरेबा पंक्तीत फिरायचे आणि एकच वाक्य बोलायचे. एवढं सगळं केलं. तुमच्या ध्यानात ना मी कशावर बोलतोय, तर मलाही म्हणावं लागेल. एवढं सगळं बोललो, शाबास. तर सासरेबा पंक्तीत फिरायचे आणि एकच वाक्य बोलायचे. एवढं सगळं केलं, वाया गेलं. एवढं सगळं केलं, वाया गेलं. एवढं सगळं केलं, वाया गेलं. तिकडनं एक माणूस आला. तो म्हटला, सासरेबा. म्हणे काय? कुठं वाया गेलं? खाल्लं ना कुणीतरी. किती लोक जेवले? 3000. किती लोक जेवले नाही? एकटा जावई. 3000 लोक जेवले, फक्त एकटा जावई जेवला नाही. तरी सासरेबुवा म्हणतात की ते जेवण वाया गेलं, कारण या 3000 लोकांना कुणामुळे जेवण होतं? एकट्या जावयामुळे. नेमकं ज्याच्यासाठी केलं तोच जेवला नाही, म्हणून ते जेवण जसं वाया गेलं, तसं कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी कमावून सुद्धा ज्याच्या चिंतना करता भगवान परमात्माने आपल्याला नरदेह दिला, त्याच जर का दिवसातनं आपण 10 मिनिटं सुद्धा चिंतन केलं नाही, तर सदर जन्म सुद्धा आपला वाया गेला नाही. तरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी
तरी गेला जन्मवाया, म्हणून अखंड महाराज या मुखारविंदातून त्या भगवान परमात्माचं नामस्मरण करा, नामचिंतन करत चला. मग त्या देवाने तुम्हाला प्रत्येकाला गर्भवासाच्या अनंत प्रकारच्या यातना सांगितल्या आहेत. मग महाराजजी, जन्माचं जसं दुःख आहे ना तसं मृत्यूचं दुःख आहे, म्हणजे येताना जसं दुःख आहे तसं जाताना दुःख आहे, आणि जन्म आणि मरणाच्या मध्ये जे दुःख आहे त्याला म्हटलं जातं प्रपंचातलं दुःख, संसारातलं दुःख. नश्वराच्या संबंधाने ज्या ज्या वेळेस आपण दुःख बघतो त्या त्यावेळेस तुम्ही म्हणा का मी म्हणा, माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपली पहिली अपेक्षा कोणती हो? आपली पहिली अपेक्षा कोणती आहे की मला सुख पाहिजे. मग देवाकडे गेल्यानंतर सुख प्राप्त होतं, अशी प्रत्येक संत महात्म्यांची परिभाषा आहे. तुकोबराय सुद्धा बोलतात, तुला जर का तुझ्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, तुला जर का तुझ्या जीवनामध्ये सार्थकता प्राप्त करायची असेल तर तुला पंढरपूरला जावं लागेल. नामदेव महाराजांची तशी परिभाषा आहे, सुखा लागे करसी तडमड तरी तू पंढरीसी जाय एक वेळा, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. माणूस जन्माचं दुःख विसरला की मृत्यूचं दुःख विसरतो. मी जर आलोच नाही तर जाण्याचा प्रश्नच नाही. महाराज कीर्तनच झालं नाही तर आजचा पाकिटाचा संबंधच नाही. हात सरडव्या का नाही म्हणजे यमुनेच्या तीरी देखीला गरवाळे, यमुनेच्या तीरी देखीला गरवाळे, यमुनेच्या तीरी देखीला गरवाळे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशेरा जम. त्या भगवान परमात्माला महाराज तुम्ही आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. मग का हो तुकोबराय, आम्ही तर देवाला पाहिलं पाहिजे ना. मग कसं पाहिलं पाहिजे? देवाला पाहत असताना तुकोबराय म्हटले सामान्य लक्षणाने पाहायचं नसतं, देवाला पाहत असताना विशेष रूपाने विशेष लक्षणाने पाहायचं असतं. कारण तुकोबराय सांगतात, माझा देवाकडे पाहण्याचा जो दृष्टिक्षेप आहे तो दृष्टिक्षेप असा आहे. कसा? त्याचं दिशा दिग्दर्शन तुकोबराय प्रतिपादित करतात अभंगाच्या प्रथम चरणात. झाले. त्याच्या बाजूच्या माणसाने त्याला बारीक चिमटा घेतला आणि तो म्हटला ओठ, झोपायला लायक इथं. आणि मग मला बरं वाटलं की त्या शेजारच्या माणसाने त्याला उठवलं म्हणून. जसं कीर्तन संपलं, कीर्तन संपल्या मी त्या शेजारच्या माणसाला भेटायला गेलो. म्हटलं दादा तुमचे मनपूर्वक धन्यवाद. म्हणे का बरं महाराज? म्हटलं पहा ना, तुम्ही खुशाल त्या झोपणाऱ्या माणसाला उठवलं. तो माणूस म्हटला हो ना महाराज, खुशाल कीर्तनात झोपतो. बरं झोपतो तो झोपतो, एवढ्या जोरात घोरतो, इकडे माझी झोप मोडत होती. मग मला टेन्शन आलं. आता आभार याचे मानू का याचे मानू? झोपणाऱ्याचे मानावे का उठवणाऱ्याचे मानावे? बरं कीर्तनात झोपणं वाईट असतं का? बोला, कीर्तनात झोपणं वाईट असतं का? अजिबात नाही. मला माझ्या कीर्तनात झोपणारे लोक आवडतात. जे झोपून कीर्तन ऐकतात ते कीर्तनकाराचे प्रेमी असतात. झोपणाऱ्याचं कसं असतं, जर का मी इथून सांगितलं 7 7 5 तरी तो म्हणतो खरंय महाराज, म्हणजे काय विश्वास आहे त्याचा. पण जागे राहून कसा असतो, तो तर आपल्याला टपलेलाच असतो की हा कुठे चुकतो म्हणून. म्हणजे ते श्रोत्यांचेही प्रकार असतात, आपल्याला तिकडे प्रवास करायचा नाही. मग योगशास्त्र अतिशय कठीण. तरी पण आपल्याकडे काही लोक ऐकत नाही. तरी पण आपल्याकडे काही लोक सकाळी उठल्या बेडवर आगाऊपणा करतात. डाव्या नाकपुडीतून घेतो, उजवीतून सोडतो, उजवीतून घेतो, डावीतून सोडतो, पोट छाती तोडतो. आपण म्हणून काय चालू रे प्राणायाम, असा असतो का तो? असा असतो. योगशास्त्र किती कठीण. अलीकडे नाथ महाराज वर्णन करतात, शरीर शोषण प्राण निरोधन मनजय हठयोग, गुद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करियोगण भंग, ब्रह्मरंध्री मिसळे परिमुमुक्षुदंग, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. मग योगाचे प्रमाण महाराज म्हणायला इतके कठीण आहेत, तर मग योग करायला किती कठीण असेल. पण तरी पण आपल्याकडे बरीचशी लोक ऐकत नाही. योगशास्त्र अतिशय कठीण. किती कठीण कल्पना करा.
गुड आहे गुड. काय आहे? गुड. कसा असतो? गुड कसा असतो? गोड. हाताला कसा असतो? कसा असतो? चिकट. घरी जा, घरी गेल्यानंतर प्रत्येकाने प्रयोग करा. तो गुड घ्या, गुड त्याला चिकट करा आणि चिकट केलेला गुड याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बरं माहिती नाही का तुम्हाला? सोडा विषय, जास्त टेन्शन घ्यायचं नाही आपल्या कीर्तनात, लगेच विषय सोडायचा. पुढचा प्रश्न. आपल्याला हात किती? 3 नाही का? हात किती? बरं 2. एका हाताला बोट किती? 5. एका बोटाला असल्या कांड्या किती? 3. अंगठ्याला किती? नीट पहा पटकन. खरंच पाहताय का आता? हो मावशी, खरंच पाहताय आता? महाराज, तुम्ही जय अंबे मित्र मंडळ सगळ्यांची माफी मागून एक वाक्य बोलतो. तुमच्या गावात आहे, तुमच्या नगरमध्ये तरी धाडसाने एक वाक्य माफी मागून बोलतो. 50-50, 60-60, 65-65, 70-70 वर्षाचे झाले, या नांगठ्याच्या कांड्या माहिती नाही. देवाच्या विचित्र कांड्या कस काय जन्माला घालतो? मला प्रश्न पडतो बघा कधी कधी. आता पाहताय ते कांड्या करायचं 1 का 2 का 3 म्हणून. एवढे दिवस काय केलं तुम्ही? बरं मी सांगितलं म्हणून पाहताय का? तसेच निघून गेले असते बिना माहिती करायची, काय माहिती. आता पाहताय ते कांडे 1 का 2 का खरंच 3 आहे बघ. लक्षात घ्या. बरं प्रत्येक बोटाचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक बोटाचं वैशिष्ट्य आहे. याला काय म्हणतात? अंगठा. याचा वापर आपण कुठे करतो? कुठं करतो? कोर्टात. पण आता अपडेट व्हर्जन लाडकी बहीणचे. लक्षात घ्या. याचा वापर आपण कुठे करतो? थंब द्यायला, सही करताना, किंवा उत्तर कालामध्ये एखादी माणूस मेला, उत्तर कालामध्ये एखादी माणूस मेला तर त्याच्या मुखामध्ये पाणी देताना आपण अंगठ्याचा वापर करतो. ते पण सरळ नाही असा तिरकस. का माहितीये? कारण हे जे बोटे आणि हा जो अंगठा आहे याच्यामध्ये ही जी जागा आहे हे पितृस्थान आहे. पितृस्थान जर इथून पाणी गेलं तर आपले पितर पावन होतात, आणि नाही गेलं तर पतंती पितृ हे श्याम लुप्त पिंड दकक्रिया हा पितर हा पतंती पिंड हा लुप्तती. लुप्तती म्हणजे गुप्त पावणे. अंगठ्याने पाणी दिलं तर आपले पितर पावन होतात, आणि नाही दिलं तर ते गुप्त होण्याचीच म्हणजे लुप्त होण्याची दाट शक्यता असतात. म्हणून उत्तर कालामध्ये आपण अंगठ्याने पाणी देण्याचा प्रघात आहे. मग जसं आपण अंगठ्याने पाणी देतो तेव्हा अंगठ्याचा वापर करतो, थंब लावताना अंगठ्याचा वापर करतो, तसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या 4 बोटांचा वापर आपण करतो का नाही? 4 बोटांचा वापर करतो. मग हे जे बोट आहे याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? बोट. काय म्हणतात? बोट. आणि हे मोठं बोट म्हणजे बुद्रुक, आणि हे बुद्रुक. बर हे जे बोट आहे याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? तर्जनी. काय म्हणतात? तर्जनी. याचा वापर आपण कुठे करतो? याला व्याकरणामध्ये महाराज संबंधदर्शक बोट म्हटलंय. म्हणजे लांबच्या माणसाचा परिचय देताना आपण तो हे सर्वनाम वापरतो, आणि जवळच्या माणसाचा परिचय देताना हा हे सर्वनाम आपण वापरत असतो. म्हणून याला व्याकरणामध्ये संबंधदर्शक बोट म्हटलंय. त्याच्यानंतर हे 3 नंबरचं बोट याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? मध्यमा. काय म्हणतात? मध्यमा. याचा वापर आपण कुठे करतो? सकाळी दात घासायला, पण कोलगेट आणि ब्रश आलं याने राजीनामा दिला. त्याच्यानंतर हे 4 नंबरचं बोट याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? अनामिका. काय म्हणतात? अनामिका. याचा वापर आपण कुठे करतो? सकाळी गंध लावायला, देवपूजेला. कारण हे बोट दुसरीकडे कुठं चालत नाही. आपला तर नियमच आहे, जी नोट कुठे चालत नाही ते एक तर मंदिरात दानपेटीत चालते, नाही तर मग आमच्या सारख्या कीर्तनकार महाराजांच्या पाकिटात चालते. मग आमच्या सारखे हुशार कीर्तनकार आम्ही तिला पेट्रोल पंपवर चालवतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे शेवटचं बोट याला शुद्ध मराठीत काय म्हणतात? करांगडी, कनिष्ठिका. याचा वापर आपण कुठे करतो? याचा वापर काय शाळेत गेले काय तुम्ही? महाराज, याचा वापर आपण एका चांगल्या कामासाठी करतो. एका मुलीने नेसलेला 5,000चा भरजरी पैठणी शालू, त्या शालूच्या पदराचा काठ, आपल्या उपप्रावरणाचा काठ, दोघांची मारली गाठ, मंगलाष्टके संपली, सप्तपदी घ्यायची, 7 फेरे घेताना आपण कुठला बोट पकडतो?
करांगडे आपलं शास्त्र पहा किती बारीक विचार करतं. अपरिचयाच्या पोरीसोबत अपरिचयाच्या पोरासोबत 7 जन्माचा संबंध जोडते, तिला म्हणतात करांगडे. आणि अंगठ्याने पाणी दिलं की जन्म देत्या मायबापाचाही संबंध तुटतो, त्याला म्हणतात अंगठा. म्हणून करांगडी संबंध जोडायचं काम करत असते, अंगठा संबंध तोडायचं काम करत असतो. म्हणून उत्तर कालामध्ये अंगठ्याने पाणी देण्याचा प्रघात आहे. म्हणजे या पद्धतीने आपण पाची बोटांचा आपण जीवनामध्ये वापर करत असतो. मग बोला पटकन, याला काय म्हणतात? अजून आलेच नाही का तुम्ही रेंज मध्ये? बर, काय म्हणतात त्याला? कोपर. काय म्हणतात? कोपर. आणि आपल्या खानदेशात गेले तर आपल्या जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये याला गावठी भाषेत अजून एक शब्द आहे. कोणता? डोरगुंबा. लक्षात घ्या. घरी जा, घरी गेल्यानंतर प्रत्येकाने एक प्रयोग करा. गुड घ्या, गुड त्याला चिकट करा आणि चिकट केलेला गुड इथे आपल्या कोपरला लावा, चिटकवा. आणि तो लावलेला चिटकवलेला गुड आपल्या जिभेने त्याला खाण्याचा किंवा चाटण्याचा प्रयत्न करा. तो खाणं जितकं कठीण आहे ना तितका योग कठीण आहे. घरी शक्य नाही का? वाटू का ताई गुड? वाटू का? नाही ते इथं लाईव्ह प्रयोग करून पाहताय, लाईव्ह करून पाहू. काय अर्थ त्याच्यात? सज्जन हो, आपल्याच घरातील गुड आपल्याच कोपरला लावल्यानंतर आपल्याच जिभेने खाणं किंवा चाटणं जितकं कठीण आहे ना तितका योग कठीण आहे. कारण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीतली परिभाषा काय? जो योगाची या वाटा जे रिगाली का सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला योगशास्त्र अतिशय कठीण. म्हणून ज्याला योगशास्त्रात प्रगती करायची असेल ना त्याची चित्ताची स्थिरता हवी, आणि ज्याला अध्यात्मशास्त्रात प्रगती करायची असेल त्याची मनाची स्थिरता हवी. देवा चंचल आहे म्हण, चंचल मी म्हण कृष्ण. अतिशय चंचल. मना इतकं चंचल कुणीच नाही. मनाचा स्पीड महाराज जगामध्ये आतापर्यंत कुणालाच मोजता आला नाही. स्थिर नाही ते. म्हणून तुकोबराय म्हटले तुम्हालाही जर का वाटत असेल तर भगवान परमात्म्याचं स्वरूप आम्हाला आनंदमय लक्षणाने दिसावं तर अगोदर पाहिजे आपल्या मनाची स्थिरता. मग आनंद, अद्वय, नित्य, निरामय. देवाचं अजून एक लक्षण आहे, त्याचं नाव आहे निरामय. आता निर म्हणजे नाही, अमय म्हणजे रोग. निर म्हणजे नाही, अमय म्हणजे रोग. आता देव कधीच आजारी पडत नाही. देव कधीच आजारी पडत नाही. आणि आपली तब्येत कधी चांगली?
राहत नाही. विचारून पहा तुम्ही लोकांना, का कशी काय तब्येत. आता ज्याची त्याची सांगण्याची टॅग असते. एखाद्या वयस्कर आजोबाला विचारलं, का आजोबा कशी काय तब्येत, लगेच ते सांगतात हाय बा जशी तशी, नरम गरम. आता मला नेमकं हे समजत नाही, माणसाची तब्येत नेमकी नरम केव्हा असते आणि गरम केव्हा असते, लक्षात घ्या. मग आपण सर्वजण आमय आहोत, म्हणजे आपण रोगी आहोत. देव निरामय, देव कधीच आजारी पडत नाही. मध्ये आला, ज्या आताच्या आपण मंदिरात जातो ना पंढरपूरला, त्या मंदिरामध्ये अफजल खानाने प्रवेश केला. प्रवेश करत असताना त्याने आपल्यासोबत गाय नेली. ती गाय त्याने त्या मंदिराच्या गाभारामध्ये कापली. गायीचं रक्त संपूर्ण मंदिरामध्ये पसरवलं. त्या गायीचं गोमूस तिथल्या ब्राह्मणांच्या तोंडामध्ये बळजबरीने कोंबलं. 4 महिन्यापर्यंत हा अफजल खान पंढरपूरमध्ये फिरला. तरी छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघाले नाही, कारण लढाई इथून करायच्या असतात. भावनिक आव्हान टिकवण्याची नैतिकता छत्रपतींमध्ये होती, त्यांनी ती टिकवली महाराज. म्हणून 4 महिन्यापर्यंत अफजल खान हा पंढरपूरच्या आवारामध्ये होता. आणि 4 महिन्यापर्यंत ही जी पांडुरंगाची मूर्ती ना पंढरपूरची, 4 महिन्यापर्यंत ही मूर्ती मंदिरात नव्हती, ती एका ठिकाणी शेतामध्ये जाऊन लपून ठेवलेली होती. आणि जोपर्यंत मूर्ती शेतामध्ये लपून ठेवलेली होती तोपर्यंत मूर्तीच्या बिंबीतनं पूस सारखं पाणी वाहत होतं. बाबा म्हटले, भीष्माचार्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु निवृत्ती बाबा वक्ते म्हटले, ज्या नास्तिकांना वाटतं ना, ज्या मूर्ख लोकांना वाटतं ना की आपल्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती ही दगडाची आहे, पाषाणाची आहे, त्यांनी एकदा इंडियन गॅझेट उघडून पहा. इंडियन गॅझेटमध्ये आजही नोंद आहे की पाषाणाच्या मूर्तीतनं सुद्धा पाझर वाहत होता, कारण त्याच्यामध्ये चैतन्य, ब्रह्म चैतन्य. बाबा म्हटले, तेव्हाच देव एकदा आजारी पडला, त्याच्यानंतर देव कधीच आजारी पडला नाही. मग आनंद, अद्वैत, नित्य, निरामय, योगियांचं निजध्येय, ते योगियांचं निजध्येय जर का तुम्हाला प्रत्येकाला पाहायला जायचं असेल तर ते कुठे प्राप्त होईल. श्री महाराज वर्णन करतात अभंगाच्या 2ऱ्या चरणी. महाराज लक्षात घ्या, अजून 10 वर्ष जाऊ द्या. किती? 10 वर्ष. 10 वर्ष काय, तुम्ही आजच अंदाज घेऊन पहा. आज शाळेमध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये सगळ्यात जास्त हुशार कोण आहे? मुलं का मुली? मुली. नोकरी वर्गामध्ये सगळ्यात जास्त पुढं मुली. इंजिनियर लाईन मध्ये सगळ्यात जास्त पुढं मुली. मग आम्ही पोरं करतो काय? शेवटी विचार महाराज तुम्हाला प्रत्येकाला कुठं कधी करावी लागेल. अजून 10 वर्ष जाऊ द्या. 10 वर्षानंतर पोरगी तिच्या मैत्रिणीला फोन लावेल. का ग दीदी? काय ग? काय नाही ग? या रविवारी तुरी कामी का? हो का ग? काय काम आहे? काय नाही ग? ते नवागाम दिंडोली ओमेगा नगर मध्ये ना एका पोराचा बाप महिन्यापासून फोन करतोय की एकदा या आमच्या दादूल पाहून जा, एकदा या आमच्या पिंटूल पाहून जा, एकदा या आमच्या दादूल पाहून जा. मग तुला जर का वेळ असेल तर आपण दोघी तिघी मैत्रिणी त्याला पाहून येऊ. कसं काय दिसतो बरं? आफ्टर 10 इयर्स 10 वर्षानंतर मग ती पोरगी 4 व्हीलर मध्ये येणार, आपला भाऊ दारात रांगोळी काढणार, पोरगी पाहायला येते म्हटलं. मग ती पोरगी घरामध्ये प्रवेश करणार, सोफा सेटवर 4 चाकडा टाकून बसणार. मग आपला भाऊ पहिले पाणी घेऊन येणार, नंतर सरबत घेऊन येणार, पोहे घेऊन येणार. मग ती पोरगी आपल्या भाऊला शानपणा शिकवणार. का रे काय स्वयंपाक येतो का? मग आपला भाऊ नंदी बैल जगात मान लावणार, कारण 10वी नापास.
ती डबल पीजी कार्ड बदललेला, मग याचं काम पोरं सांभाळणं, तिचं काम ड्युटीवर जाणं. मग हा दुर्दैवी काळ जरी वाटत नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. अभ्यासू वृत्ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला संस्पर्शित करणारी असली पाहिजे. आणि खरोखर तुम्हाला जर का अभ्यासू वृत्ती जगायची असेल, अभ्यासू वृत्ती तुमच्या अंतःकरणाला संस्पर्शित केली पाहिजे असं जर का वाटत असेल तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या महाराज डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर का आता बोलायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज हयातीमध्ये फक्त तीनच शस्त्र चालवली. किती? 3. बिचवा, तलवार, वाघनख्या यूज अँड थ्रो. अफजल खान मेला, विषय संपला. अफजल खान बावडट, नेवडट, मूर्ख, आळशी, अय्याशी करणारा, कादर खान, जावेद अख्तर, सलीम जावेद यांच्यासारखे चित्रपटात डायलॉग लिहिणारा डायलॉगर होता असं समजू नका. अरे मी जर का जावडीच्या प्रांतात गेलो, मी जर का छत्रपतीच्या प्रांतात गेलो तर छत्रपती मला परत येऊ देणार नाही. हे अफजल खानालाही माहित होतं. पण कधी कधी आण टिकवण्याकरता या शरीराची बाण समर्पित करावी लागते असा हेतू होता. मग वाघ नख्यावर त्या अफजल खानाचं जीवन संपवलं. स्पेशलायझेशन असं असतं, हयातीमध्ये त्यांनी पुढे चालून कधीच वाघ नख्यांना स्पर्श सुद्धा केला नाही. स्पेशलायझेशन असं असतं, आपल्यासारखं नाही केलं त्यांनी. 11वीला ऍडमिशन घेतलं, सायन्स 4 विषय बॅक, त्याच्या पुढच्या वर्षी कॉमर्स 3 विषय बॅक, त्याच्या पुढच्या वर्षी आर्ट 2 विषय बॅक, मग त्याच्या पुढच्या वर्षी के किमान कौशल्य. मग बाप म्हणे बेटा तुला जमणार नाही. म्हणे मग काय करू पप्पा? बाप म्हणे तू एक काम कर, तू ITI कर. मग ITI करायला गेला आणि तिकडून ITY करून आला. बरं आला हे भाग्य, तिला घेऊन तिकडे गेला नाही तरी बापाचं भाग्य. मग ITI केला, कोहिनूरचा केला, तो चालला नाही. शेवटी ब्रेक दिला. 3 एकर कोरडू 4 म्हशी, दिस इज माय फ्युचर. अरे स्पेशलायझेशन असलं पाहिजे ना. मी ज्या क्षेत्रात जाईल ना तिथलं शिखर मीच गाठेल. ही नैतिकता तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंगी असली पाहिजे. पोरांच्या गप्पा पहा तुम्ही फक्त. अच्छा चौकात जर पोरं बसले ना त्या पोरांच्या फक्त आपण गप्पा ऐकायच्या. जापान इज अ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कंट्री. आणि खरंच महाराज जापान हे ऍडव्हान्स कंट्री. जापानची पोरं एका वर्षात 52 पुस्तकं वाचतात. किती? शाळेचे सोडून 52 वाजतात. आपल्याकडे 10वी मध्ये 7 मध्ये 3 विषय राहतात. परिस्थिती गंभीर आहे आपल्याकडे. पण अभ्यासू वृत्ती महाराज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला संस्पर्शित करणारे असले पाहिजे. हो, ज्या 16व्या वर्षी महाराज, ज्या 16व्या वर्षी आपली पोरं दारू पिऊन नाच करून असतात ना, त्या 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर हा भारताच्या क्रिकेट टीम मध्ये आला. ज्या 40व्या वर्षी आपल्याला साधा स्लॅबच्या 10x20च्या 2 खोल्या बांधता येत नाही, त्या 40व्या वर्षी 2000 कोटींची प्रॉपर्टी घेऊन शिवाय भारतरत्न पुरस्कार घेऊन स्वाभिमानाने जीवन जगायला लागला नाव सचिन तेंडुलकर. या महाराष्ट्राने अजून एक महिला अशी दिली की स्वतःने स्वतःच्या क्षेत्रात स्वतःला इतकं झोकून दिलं तर लग्नाचा विसर पडला, संसाराचा विसर पडला, प्रपंचाचा विसर पडला. आणि त्या महिलेने स्वतःच्या क्षेत्रात स्वतःला इतकं झोकून दिलं तर परिणाम देशाच्या पंतप्रधानाला तिला भारतरत्न पुरस्कार द्यावा लागला. नाव स्वर्गीय लता मंगेशकर 12वी नापास, सचिन तेंडुलकर 10वी नापास. शेवटी माणसाचं कर्तृत्व महत्वाचं असतं. तुम्ही किती शिकले कोणी डिमांड देत नाही. तुमचा ब्रँड काय याला फार मोठी किंमत असते. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाच्या महाराज अंतःकरणाला संस्पर्शित करणारे अभ्यासू वृत्ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंगी असली पाहिजे. छत्रपती घडले त्याचं कारणच ते कारण जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 1 लाख सैन्य घेऊन आला तो शाहिस्ते खान पुण्यात. किती 1 लाख. पण त्या 1 लाख सैन्याला चुकारा देऊन शाहिस्ते खानाच्या जनान घरात घुसून शाहिस्ते खानाची 3 बोटं कापून गडावर परत आला ना, त्या सर्जिकल स्ट्राईकचा पहिला मॅगझिन डायरेक्टर चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज. विशेषतः आहे ज्याला तुम्ही आज बदलापूर म्हणता, बदलापूर. हो, त्या बदलापूरचं असं वैशिष्ट्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर थकलेले घोडे बाजूला केले आणि निष्णात पटाईत घोडे घेतले. का? कारण पुढे गुजरातला जायचं होतं. कल्याण, भिवंडी घेतलं. समुद्र काठावर आले. सगळे गोरे, सगळे फिरंगी दिसले. कोण आहेत रे फिरंगी? कुठून? पोर्तुगाल मधून. कोण आहेत? पोर्तुगीज आहेत. कशासाठी? व्यापार करण्यासाठी. आणि मग महाराष्ट्राच्या राजाची ट्यूब पेटली. अरे वा, हजारो किलोमीटर पाण्यातून प्रवास करून जर का हा पोर्तुगीज महाराष्ट्रामध्ये व्यापार करण्यासाठी येऊ शकतो तर मग आज संधीच भेटले तर माझा महाराष्ट्राचा मर्द मराठी मावळा सुद्धा पोर्तुगीजवर भगवा फडकू शकतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा ठरवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मला आरमार तयार करा, नावा तयार केले. नावेवर सैन्य उभं केलं. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की मुंबईला सगळ्यात पहिला धोका हा पाण्यातून येणाऱ्या शत्रूपासून आहे. मुंबईला सगळ्यात पहिला धोका हा पाण्यातून येणाऱ्या शत्रूपासून आहे. जर का शिवचरित्रातलं जर का महाराज एवढं एकच वाक्य आपल्या या महाराष्ट्र सरकारने ध्यानात ठेवलं असतं तर हिसाबनी कसा एवढी माणसं पाण्यातून येऊन मारून गेला असता. वाचलं कधी आम्ही शिवचरित्र इतक्या अंतःकरणातनं? कधीच नाही. आम्हाला तशी गरजच पडली नाही. छत्रपती शिवाजी महाराज गुजरातला आले. गुजरातून भली मोठी संपत्ती घेऊन महाराज ते महाराष्ट्रामध्ये परत आले. मावळ प्रांतात आले, पुणे प्रांतात काही काल राहिल्यानंतर
तिकडे दक्षिण साईडला मोहीम निघाली. तेव्हा दक्षिण साईडला मोहिमेला जात असताना कान्होजी जयदेंचा सगळ्यात धाकटा पोरगा नागोजी जयदे 16, 17, 18 वर्ष काहीतरी त्या पोराचं वय होतं. 1 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं. 16 वर्षाची त्याची बायको त्याच्या घरामध्ये होती, कारण पूर्वीच्या काळात लवकर लग्न व्हायची. 16 वर्षाची त्याची बायको त्याच्या घरामध्ये होती. आणि दक्षिण साईडला हैदराबाद साईडला मोहीम निघाली. तेव्हा मोहिमेला जात असताना त्या नागोजी जयदेने सांगितलं की राजे, मला सुद्धा तुमच्यासोबत मोहिमेला यायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जयदे, आगोपणा करू नको, तुझं 1 महिन्यापूर्वी लग्न झालंय, तू घरी आराम कर. तो नागोजी जयदे म्हटला, नाही नाही राजे, मला सुद्धा तुमच्यासोबत मोहिमेला यायचंय. आणि बस 1 महिना झालेला हा नागोजी जयदे तिकडे हैदराबाद साईडला दक्षिण साईडला मोहिमेला गेला. मोहिमेला गेल्यानंतर मोहीम काही 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 10 दिवस 15 दिवस नाही चालली, तब्बल 17 महिने मोहीम चालली. जशी मोहिमेला सुरुवात झाली तशी युद्धाला सुरुवात झाली. महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रात जाण्याचं ज्ञान होतं, पण बाहेर येण्याचं ज्ञान नव्हतं. हा 17-18 वर्षाचा चुणचुणीत पोरगा बरोबर आतमध्ये बादशाला पाहिलं, वेगात घोड्याला टाच मारली. रिक्वेजवळ भाला होता, भाला उचलला, भाला सोडणार नाही, त्याने भाला सोडला. जसा भाला सोडला तसं बरोबर बादशाचं लक्ष गेलं. बादशाने तिकडनं कमानीतनं बाण सोडला. जसा बाण सोडला तसा घशातनं बाण गेला, मागून मानेतनं बाण बाहेर निघाला. 17-18 वर्षाचा चुणचुणीत पोरगा ताडकन जमिनीवर पडला. बापाने पोराचं प्रेत पाहिलं. बापाने पोराचं प्रेत पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जयदे, परत जा, मावळ प्रांतात जा, पुणे प्रांतात जा, त्या पोराच्या प्रेताची विल्हेवाट लावा. तेव्हा बापाने दिलं उत्तर आहे, जयदेने दिलेलं उत्तर आहे की राजे, जगायचंय तुमच्यासाठी, मरायचंय तुमच्यासाठी, तो पोरगा महत्वाचा नाही. पोराचं प्रेत तिथंच पेटवलं, अस्थि संचन तिथं केलं, दशक्रिया तिथं केली, उत्तर कार्य तिथं केलं, नवे वर्ष श्राद्ध तिकडं केलं. का? कारण पुढे 17 महिने मोहीम चालली. जिचं 16व्या वर्षी लग्न झालं होतं, तिचं 17व्या वर्षात पदार्पण झालं, पण तिला माहितीच नव्हतं की ज्याच्यासोबत मी 1 महिना संसार केलाय तो तर मला 17 महिन्यापूर्वी सोडून गेलाय. कुठली दळणवळणाची साधनं होती होते बा? अरे स्वराज्य आहे, इथं कोणी आगोपणा करून नाही चालत. 17 महिन्यानंतर मोहीम संपली. मोहीम संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ प्रांतात आले, पुणे प्रांतात आले. पुणे प्रांतात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पहिले गडावर नाही गेले की माझी बायको, माझी फॅमिली, माझी मुलं, 17 महिन्यापासून मी घरी गेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा तिथे गेले. कुठं? जिचा पती मेला होता ना, तिच्या घरी गेले. तिच्या घरी गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की बेटा, माफ कर मला, बाप आहे मी तुझा पती हा स्वराज्यासाठी कामी आला, मी त्याला परत देऊ शकत नाही, पण हा बाप या नात्याने तू जोपर्यंत जीवन जगशील तोपर्यंत तुला माझ्या स्वराज्यातनं दरवर्षी 1.25 किलो सोनं पेन्शन म्हणून भेटेल. पहा राजा कसा असला पाहिजे. जर एखादी सैनिक ऑन ड्युटीवर असताना मेला तर त्याच्या परिवाराला मरेपर्यंत 1.25 किलो सोनं देणारा विमा कंपनीचा पहिला मॅगझिन डायरेक्टर चेअरमन छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून ही जी विमा कंपनी ना, ही तेव्हापासून आहे, ही आता काही तयार झालेली नाही. म्हणून ते विमा कंपनीचे मालक कुठे, आत्ताचे विमा कंपनीचे मालक कुठे? त्या आत्ताच्या कंपनीचे विमावाले पाहिले महाराज, डायरेक्ट माझ्या अंगाला घाम येतो बा. उन्हाळ्याचे दिवस असतात, कूलर चालू येतो तो येतो, आपल्या समोरच्या खुर्चीवर बसतो. आपण घरात असताना तो आपल्या समोर आपल्या बायकोला आपण मेल्यानंतर किती पैसे भेटतील हे तो तिला समजून सांगतो. म्हणजे साधी डेअरिंग काय एवढी आहे का? एवढी डेअरिंग कोणामध्ये आहे? आणि कोणत्या दिवशी सांगतो तो? कोणत्या दिवशी? वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी. अरे का रे, ती आता उपवास करून आली, ती आता झाडाला सांगून आली, ती आता त्या वडाला सांगून आली, वडा पाव म्हणजे झाडा वडा मला पाव. तर तिला आम्ही गेल्यानंतरचं प्लॅनिंग सांगतोय. आपली बायको थम्सअप, ती म्हणते आया खरंच हे गेल्यानंतर मला 35 लाख भेटतील. हो, 35 लाख जागेवर एकही हप्ता भरायची गरज नाही. मग ती म्हणते यांचे 3 विमे काढा. म्हणजे तिचं काय प्लॅनिंग आहे आपल्या बाबतीत. म्हणून महाराज हा राजा जेवढा व्यापक विचाराचा आहे तेवढे व्यापक विचारणे. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने स्वाभिमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अंतःकरणामध्ये आपल्या प्रत्येकाच्या अभ्यास वृत्ती असली पाहिजे. निर्व्यसनी जीवन आपण प्रत्येकाने जगलं पाहिजे. का आम्हाला वाटत नसेल का? 20 लाख ते 30 लाख मतांनी निवडतो, पण या महाराष्ट्राची, या गुजरातची लोकसंख्या 12 कोटी आहे. आणि या 12 कोटी लोकसंख्येमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारांनी या वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरता आमची निवड केली. याच्यापेक्षा विशेषत्व काय पाहिजे? जबाबदारी महाराज, आम्ही ती जबाबदारी तुम्हाला प्रत्येकाला टिकवावी लागेल. म्हणून जीवन जगत असताना अभ्यासू वृत्ती तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला संस्पर्शित करणारी असली पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने जीवनामध्ये 2 गोष्टी करा. एक मित्र आणि एक मैत्रीण ठेवलीच पाहिजे. जीवन जगत असताना प्रत्येकाला माझं तरुणींना सांगणे की जीवन जगत असताना प्रत्येकाने जीवनामध्ये एक मित्र आणि एक मैत्रीण ठेवलीच पाहिजे. महाराज असला म्हणून काय झालं? आपल्याला बंधन आहेत का? बंधन आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये महाराज समज के फ्लावर समजे क्या? फ्लावर नाही, फायर आंबे. जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रत्येकाने एक मित्र आणि एक मैत्रीण ठेवली पाहिजे. मला सुद्धा एक मित्र आणि एक मैत्रीण आहे. खरं फ्रेंडली सांगतो, माझा सुद्धा एक मित्र आहे, चांगला मित्र आहे, त्याचं नाव आहे पेन. आणि महाराज माझी एक चांगली मैत्रीण आहे, तिचं नाव आहे वही. महाराजजी मी जे घडलो ना
आचार्य एक वाक्य अत्रे नेहमी सांगायचे की जीवन जगत असताना प्रत्येकाने जीवनामध्ये 3 गोष्टी करा. सत माणसाची संगती, सद्ग्रंथाची वाचना आणि सन्मार्गावर जे भेटलं ते मी माझ्या जोडीत जमा केलं. म्हणून उद्याचा आचार्य तयार झाला. तुम्ही लक्षात घ्या सज्जन हो, जीवन जगत असताना अशा सत माणसांची संगती, या सद्ग्रंथांची वाचना आणि या सन्मार्गावर जे भेटलं ते प्रत्येकाने आपल्या जोडीत जमा करा. उभ्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. जीवन जगत असताना फक्त जीवनामध्ये प्रत्येकाने 3 गोष्टी करा. हो, 3 गोष्टी या प्रत्येकाने केलं पाहिजे तर आपण नक्कीच महाराज यशस्वीरित्या जीवन जगू शकतो. पुन्हा सांगतो, जीवन जगत असताना 3 गोष्टी करू नका. कोणत्या गोष्टी करू नका? सत्तेचा, संपत्तीचा आणि तारुण्याचा अजिबात गर्व करू नका. ज्याच्याकडे दिल्लीची सत्ता होती, ज्याच्याकडे दिल्लीची संपत्ती होती आणि ज्याच्याकडे तारुण्य होतं, तरी सुद्धा अखंड द्रौपदीला आपल्या मांडीवर बसवण्यासाठी प्रयत्न करत होता. सत्तेचा, संपत्तीचा, तारुण्याचा गर्व झाला. एक दिवस भीमदादा आला आणि भीमदादाने त्याची मांडी फोडली. सत्तेचा, संपत्तीचा, तारुण्याचा गर्व झाला की एक दिवस त्याचा दुर्योधन तयार होतो. पण ज्यांच्याकडे ही महाराष्ट्रातली सत्ता होती, महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यांची ज्यांच्याकडे संपत्ती होती आणि ज्यांच्याकडे तारुण्य सुद्धा होतं, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनात 2 तास बसण्याची आवड निर्माण होते. त्याचा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज तयार होतो. आपण ठरवायचं की आपल्याला नेमकं कुठल्या ट्रॅकला प्रवास करायचंय. म्हणून जीवन जगत असताना सत्तेचा, संपत्तीचा, तारुण्याचा अजिबात गर्व करू नका. कुठल्या गोष्टीचा गर्व करतो महाराज आपण? इथं नारदाच्या गादीवर उभं राहून काय लोकांना 10 ज्ञानाच्या गोष्टी दिल्या याचा गर्व? आपल्या सगळ्यांची सत्यता सांगू का? एका वाक्यात तुमच्यावर आणि चला माझ्यावरून सांगतो. मी जर मेलो ना, म्हणजे मरणार नाही अजून 25-50 वर्ष, पण मी जर मेलो ना, लगभग 5.5-6 फूट उंची माझी. किती? 5.5-6 फूट उंची माझी. मला पेटवायचं म्हटलं तर 6 फूट जमीन लागेल. माझ्या अंगावर ओढायला 6 फूट पांढरा कापड लागेल. 2 गज जमीन, 2 गज कपडा, 2 गज जमीन, 2 गज कपड़ा, 2 क्विंटल लकड़ी, 2 लीटर राकेल, 2 माचिस की तिलिया, 2 घंटे में खाक, बन गई तेरी रात ए इंसान. बस यही तेरी औकात. आणि हीच जर का आपली स्थिती असेल की अवघ्या 2 तासात जर का शरीराची माती राख होणार असेल तर आपण कुठल्या गोष्टीचा गर्व करतो? म्हणून कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. अखंडपणे या मुखारबिंदातून त्या भगवान परमात्माचं नामस्मरण करा हरिभक्ती, परलोकाईल कामा. या पद्धतीने प्रत्येकाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जीवन जगत असताना स्वाभिमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. परमार्थाची नजर ही महाराज येणं, परमार्थाची नजर येणं फार महत्वाचं असतं. परमार्थ कोणीही करतो, पण खऱ्या अर्थाने परमार्थाची नजर टिकवणं गरजेचं असतं. परमार्थाची नजर येणं फार महत्वाचं असतं. काय महाराज, माझ्या मित्राला मुलगा झाला आणि माझ्या मित्राला मुलगा झाल्यानंतर त्याचा मला फोन आला. तो म्हटला का रे पाटील? म्हणे काय? म्हणे मला मुलगा झाला, सगळे गल्लीतले पाहुणे रावडे, भाऊबंद, नातेवाईक, मित्र परिवार सगळे माझ्या मुलाला पाहायला आले, पण तू काही पाहायला आला नाही. मी त्याला सांगितलंय बघ, मी आळंदीत राहायला सध्या आहे, मला एवढा लांबचा प्रवास जमत नाही, पण योगायोगाने तुझ्या गावाच्या दिशेने जर का माझं कीर्तन असलं तर 100% मी तुझ्या मुलाला पाहायला येतो. आणि योगायोगाने 10-15 दिवसानंतरच महाराज त्याच्या गावाच्या दिशेने मला कीर्तन लागलं. आणि कीर्तन लागल्यानंतर मी त्याला दुपारी फोन केला की म्हटलं मी आज तुझ्या घरी येतोय. तो म्हणे मी घरी नाही, पण माझी पत्नी, माझा मुलगा घरी आहे, तू घरी जाऊन ये. मग मी दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्या वहिनीने त्या बाळाला घेतलेलं होतं. मग त्या वहिनींना मी सांगितलं, म्हटलं वहिनी, म्हणे काय? म्हटलं मी तुमच्या मुलाला पाहायला आलो. म्हणे हरकत नाही. त्या वहिनीने ते बाळ घेतलं, सोप्यावर माझ्या बाजूला टाकून दिलं आणि त्या वहिनी कॉफी करायला गेल्या. आता चहा कॉफी करायला गेल्यानंतर ते 15-20 दिवसाचं लेकरू ते माझ्या बाजूला टाकून गेले. काय बोलणार आपण त्याच्यासोबत? कीर्तन येते, कीर्तन आहे का? काय बोलणार आपण त्याच्यासोबत? मग आपल्याकडे शेवटचा ट्राय असतो की त्या पोराने आपल्याकडे पाहावं म्हणून. पुरुष वर्गांपेक्षा महिला वर्गांचे जास्त अनुभव असतात. काय करतो आपण? काय करतो? चहा पिऊन घ्यायची का आपण पहिले? काय करतो मग तो? काय करतो आपण? त्याने आपल्याकडे पाहावं म्हणून नाना प्रकारचे आवाज काढतो, टाळी वाजवतो किंवा मग चुटकी. काय वाजवतो आपण? चुटकी. माझं 7-8-10-15 मी चुटक्या वाजवल्या, पण तरी ते पोरगं माझ्याकडे पाहत नव्हतं. शेवटी त्याच्याही कॉफी घेऊन आले आणि त्याच्या आईला मी सांगितलं, म्हटलं का हो वहिनी? म्हटलं काय? म्हटलं मी याला पाहायला आलो पण माझ्याकडे पाहतच नाही. मी ह्याला पाहायला आलो ना, पण हा माझ्याकडे पाहत नाही. तेव्हा त्याच्या आईने सुंदर गोड वाक्य मला सांगितलं की महाराज त्याला अजून नाही भाऊ, आपण पहिले चहा पिऊन घेऊ. तुम्ही काय मला ना असं तरतरी दिसत नाही तुमच्यामध्ये. आता मला प्यायची का चहा? नाही ना? मग त्या पटकन उत्तर. त्याच्या आईने मला गोड उत्तर दिलं की महाराज त्याला अजून
कळत नाही. हे तर मलाही माहिती आहे, 15 दिवसाचे लेकरू आहे, काय समजणार आहे त्याला? हे मलाही माहिती ना की त्याला काही कळत नाही. पण त्याच्या आईने मला वेगळंच उत्तर दिलं की महाराज त्याला अजून नजर यायची बाकी आहे. काय? त्याला अजून नजर यायची बाकी आहे. वाक्य रेखांकित करा, अंडरलाईन करा, रेष मारा की त्याला अजून नजर यायची बाकी आहे. म्हणजे भगवान परमात्माने त्याला देह दिला, नरदेह दिला, हे त्याचं ज्ञान आहे. हे त्याला डोळे दिले, हे त्याचं ज्ञान आहे. पण चुटकी वाजली तिकडं पाहिलं पाहिजे, ही त्याची नजर आहे. तसं भगवान परमात्माने तुम्हा मला प्रत्येकाला हा नरदेह दिला, हे तुमचं माझं प्रत्येकाचं ज्ञान आहे. भौतिक जगत पाहण्याकरता डोळे दिले, हे तुमचं माझं प्रत्येकाचं ज्ञान आहे. पण या कथा कीर्तनाची चुटकी वाजली तिकडं चालत गेलं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने परमार्थाची नजर आहे. आणि ही नजर ठराविक लोकांना येत असते. मग या नगरची या आपल्या नवागाम दिंडोलीची लोकसंख्या 10,000 असू द्या, 20,000 असू द्या किंवा 40,000 असू द्या, पण जेवढ्या मंडपामध्ये बसलेत ना, खऱ्या अर्थाने महाराजजी भगवान परमात्माने यांना विशेष परमार्थाची नजर दिले. आणि नजर महाराजजी आपली कायमस्वरूपी टिकून राहो म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने स्वाभिमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जीवन जगत असताना याने असं केलं पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे, याने असलं पाहिजे, त्याने तसं असलं पाहिजे, याच्यापेक्षा महाराज मी कसं असलं पाहिजे हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. काही लोकांना महाराज काही समजत नाही, हेही त्यांना समजत नाही. काही लोकांना काही समजत नाही, हेही त्यांना समजत नाही, तरी ते दुसऱ्याचं ऐकून घेत नाही. हा त्यांचा जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने स्वाभिमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा, आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करा. करा हरिभक्ती परलोकाईल कामा, या पद्धतीने प्रत्येकाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. भला किसी का कर्ण सके तो बुरा किसी का मत करना, या एका तत्वावर प्रत्येकाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा. एकनाथ नाम देव तुकारा, एकनाथ नाम देव तुकारा, निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकारा, मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई, योग माया मुक्ताबाई, ब्रह्मचित्तला मुक्ताबाई, आमची आई मुक्ताबाई, ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, आवडे मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम.